धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेलं हे आमचं श्री क्षेत्र तुळापूर गाव आणि ह्या तुळापूर गावामध्ये या ठिकाणी कालचा जो प्रकार घडला आहे म्हणजे हे आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना याआधी कसल्या प्रकारची इथं काय होतं किंवा कसल्या पार्ट्या होत्यात याआधी पुढं ग्रामस्थांना कसल्याही प्रकारची माहिती नव्हती। संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक उभं होत असताना गावाला अशा प्रकारचं कलंकित किंवा गालबोट लागणं हे खेदजनक आहे आणि गावची कुठल्याही प्रकारची परमिशन नाही, गावाला कुठल्याही याच्या प्रकार माहीत नाही। आम्ही 2005 ते 10 सरपंच होतो, परंतु त्या काळामध्ये सुद्धा यांचा टॅक्स टाकला होता, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना नोटीस काढलो होतो। माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षाच्या आधीपासून आहे आणि अशा पार्ट्या इथं कधी याच्या आधी झाल्या हे मला काही कल्पना नव्हती। ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीची परमिशन आहे का किंवा ग्रामपंचायतीला काय पत्रव्यवहार झालाय का हे पण पाहिलं पाहिजे। राज्य उत्पादन शुल्क धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेलं हे आमचं श्री क्षेत्र तुळापूर गाव आणि ह्या तुळापूर गावामध्ये या ठिकाणी कालचा जो प्रकार घडला आहे म्हणजे हे आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना याआधी कसल्या प्रकारची इथं काय होतं किंवा कसल्या पार्ट्या होत्यात याआधी पुढं ग्रामस्थांना कसल्याही प्रकारची माहिती नव्हती। सकाळी आम्ही आपल्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती समजली की या तुळापूरमध्ये या ठिकाणी रात्री रेव पार्टी झाली आणि या ठिकाणी अनेक तरुणी अल्कोहोल आणि अनेक असे प्रकारचे पार्टी करून त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली होती। आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी माहिती घेण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। इथं असणारा जो बंगला आहे तो अधिकृत आहे का अनधिकृत आहे किंवा या ठिकाणी आधी पार्ट्या होत होत्या का? आणि अशा प्रकारे बंगला मालकांना अशा प्रकारच्या पार्ट्यांना इथे परवानगी द्यायला हवी की ज्याच्यात अंमली पदार्थाचा वापर झाला आहे, हुक्का असेल, गांजा असेल? नाही, अशा प्रकारच्या पार्टीला पहिली गोष्ट कुठंच कशीच परवानगी नसते। यावेळी ग्रामपंचायतीला या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आम्ही याच्या ग्रामपंचायत हे जे बिल्डिंग आहे अधिकृत आहे पण याचा ग्रामपंचायतीला टॅक्स मी असताना ग्रामपंचायतीवर असताना टॅक्स भरलेला नव्हता, आता भरलेला आहे का नाही याची माहिती आम्हाला घ्यावं लागेल। किती वर्षापूर्वीपासून हा बंगला आहे आणि इथं असं पार्ट्या चालतात का? माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षाच्या आधीपासून आहे आणि अशा पार्ट्या इथं कधी याच्या आधी झाल्या हे मला काही कल्पना नव्हती याची। पण बंगला मालक अशा प्रकारच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हा बंगला उपलब्ध करून देतो अशा प्रकारच्या पार्ट्या करायला आणि कोणाच्या मालकीचा? धार्मिक स्थळ आहे याच ठिकाणी ना हे बंगला हा चूक म्हणून असं व्यक्ती आहे कोण त्यांचा आहे हा बंगला। ठीक आहे, तुम्ही बोला। मागणी काय करता आता पोलिसांकडे तुम्ही? आता तसं पाहिलं तर धर्मवीर संभाजीराजांची बलिदान भूमी आणि या ठिकाणी जागतिक दर्जाचं आज संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक उभं होत असताना गावाला अशा प्रकारचं कलंकित किंवा गालबोट लागणं हे खेदजनक आहे आणि गावची कुठल्याही प्रकारची परमिशन नाही, गावाला कुठल्याही याच्या प्रकार माहीत नाही। आम्ही 2005 ते 10 सरपंच होतो, परंतु त्या काळामध्ये सुद्धा यांचा टॅक्स टाकला होता, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना नोटीस काढलो होतो। आज तागायत आहे कुठल्याही ग्रामपंचायतीला टॅक्स भरला जात नाही, कृषी पर्यटनाच्या नावाखाली हे काय प्रकार चालतात हे म्हणजे गावाला कुठल्याही प्रकारचं माहीत नसतं। त्यामुळे प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की हे तात्काळ बंद झालं पाहिजे आणि जे संभाजी महाराजांचा इतिहास हा जो कलंकित होतो हे असा घडणाऱ्या प्रकारावर कुठंतरी शासनाने बंधन आणावीत हीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे। हे जे प्रॉपर्टी मालक आहेत चूक त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात याची काही मागणी करणार? निश्चितपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि इथे जे प्रकार आतापर्यंत घडलेत हे काही त्याची माहिती घ्यावं शासनाने आणि हे कुणाच्या आधिपत्याखाली चालतंय याची सुद्धा माहिती घेऊन ते लवकरात लवकर बंद होईल याची दक्षता शासनाने घ्यावी। राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती 11 वाजेपर्यंतची, पण ती पार्टी त्याच्यानंतरही चालू होती। एकूणच अशा प्रकारच्या पवित्र भागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा पार्ट्याला परवानगी द्यायला हवी का? राज्य उत्पादन शुल्काने ज्यावेळेस परवानगी दिली त्यावेळेस ग्रामपंचायतीचं काय त्यांनी पाहिले का? ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीची परमिशन आहे का किंवा ग्रामपंचायतीला काय पत्रव्यवहार झालाय का हे पण पाहिलं पाहिजे। राज्य उत्पादन शुल्क याचा अर्थ इथे या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो किंवा पैशाची देवाण घेऊन चालून असे प्रकार घडतात, ते राज्य उत्पादन शुल्क सुद्धा याला कुठेतरी जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं। पोलिसांना या गोष्टीची माहिती नव्हती का आधी? आता पोलिसांना माहिती नव्हती, आज ते सांगतात आम्हाला माहिती नव्हती, पण ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ते घडते त्यांनी त्या ठिकाणी एवढा मोठा जर प्रकार होत असेल तर याचा अर्थ पोलीस काय खातं डोळे दाखवून काम करते का? 100पेक्षा जास्त मुलं इथे आली होती, या ठिकाणी वाहनांची पण संख्या मोठ्या प्रमाणात होती। नक्की तुम्हाला समजलं पण आहेत त्याच्यामध्ये? नाही, काय होतं गेटच्या आतमध्ये यायचा काय संबंध येत नाही ग्रामस्थ कुणाचा आणि त्यांच्या सगळ्या गाड्या आतमध्ये असतात। रोडला गाड्या असेल तर माणूस चौकशी करतो गाड्या कशाच थांबल्यात, परंतु आतमध्ये आल्यानंतर काय दिसायचं किंवा काही ते या ठिकाणी असं सगळं बंदिस्त असतं। यापूर्वी या ठिकाणी कुठलीच इमारत नव्हती, 2005 ते 10 काळामध्ये या इमारत नव्हते। या ठिकाणी जलपर्यटनाचं नाव वगैरे सोडायला पूजेला आम्ही येत होतो, त्यावेळेस इथे एकदम स्पष्ट असं होतं की या ठिकाणी जे होणार ते कृषी पर्यटन वगैरे असं, परंतु हे आज हे प्रकार घडलेले आहे। आज आम्हाला गावाला कळतं की या ठिकाणी असे बेकायदेशीरपणे असे प्रकार चालतात म्हणून। नाव सांगा तुमचं? ज्ञानोबा तुकाराम शिवले, माजी सरपंच, पुणे महानगर नियोजन समिती सदस्य.